ठीक आहे, तोपर्यंत आपण लास्ट लेक्चरला काय काय घेतलं ते एकदा रिकॉल करूयात. सी ऑन लास्ट लेक्चर वी स्टडी अबाउट, येस तुम्ही सांगू शकता का काय घेतलं आपण लास्ट लेक्चरला? IUPAC rules. No. After that one lecture is going. Isomerism and. त्याच्यानंतर एक लेक्चर घेतलं ना आपण की ज्याच्यामध्ये आपण हे पाहिलं होतं, इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय, न्यूक्लियोफाइल म्हणजे काय. आय थिंक सो सॅटर्डेचं लेक्चर. मी सांगते तुम्हाला एक्झॅक्ट आपण काय घेतलं होतं. जस्ट वेट. Okay, we study about the theoretical basis of organic reactions, that is organic reactions म्हणजे काय असतं. We study about this organic reactions, that is first of all reactant, reagent, product and byproduct, about this. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं homolytic cleavage and heterolytic cleavage. We study about the homolytic cleavage and heterolytic cleavage. So can you remember about this homolytic cleavage and heterolytic cleavage? The meaning of the word homolytic, that is same cleavage जिथं होतं त्याला म्हणतात homolytic cleavage. homolytic. त्याच्यानंतर आपण सेकंड पॉइंट पाहिला होता, that is heterolytic cleavage. हे डिफरन्शियली फॉर्म मध्ये पाहिलं होतं आपण. This is a recap. Then also we study about carbocation and carbanion. मग कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियन म्हणजे काय? कार्बनवर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला म्हणतात कार्बोकॅटायन, आणि कार्बनवर जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला म्हणतो आपण कार्बॅनियन. That two concepts we study on last lecture, on the Saturday's lecture. Now see, the next point we are going to see, that is electrophile and nucleophile. ओके, आतापर्यंत तुम्हाला रिकॉल झाला असेल होमोलायटिक क्लीवेज आणि हेटेरोलायटिक क्लीवेज. क्लीवेज म्हणजे ब्रेकिंग, ह्याच्याबद्दल आपण स्टडी केलं होतं क्लीवेज. ओके, तर होमोलायटिक क्लीवेज म्हणजे काय? ज्यावेळेस सिमेट्रिकल ब्रेकिंग होईल. मी एक एक्झाम्पल लिहिते पाहिजे. सिमेट्रिकल ब्रेकिंग होईल लाईक दिस काइंड ऑफ सिमेट्रिकल ब्रेकिंग इज देअर, अँड हिअर इज फॉर्मेशन ऑफ 2Cl रॅडिकल, दॅट इज कॉल्ड एज होमोलायटिक क्लीवेज. आणि हेटेरोलायटिक क्लीवेज म्हणजे काय? ज्यावेळी ॲटममध्ये असं इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असेल तर त्यावेळेस इलेक्ट्रॉन एकाच कार्बनवर जातील, एकाच क्लोरीनवर जातील, एकाच ॲटमवर जातील, आणि ॲटमकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज स्पेसिस तयार होतील. त्यांना म्हणतो आपण हेटेरोलायटिक क्लीवेज. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियन. तर कार्बोकॅटायन म्हणजे काय? ज्या कार्बन स्पेसिसवर पॉझिटिव्ह चार्ज येतो त्यांना म्हणतात कार्बोकॅटायन, आणि ज्या कार्बन स्पेसिसवर निगेटिव्ह चार्ज येतो त्यांना म्हणतात कार्बॅनियन. त्याच्या नावामध्ये मिनिंग आहे पहा, कार्बॅनियन. अँड दिस इज अ कार्बोकॅटायन. ठीक आहे. ही कॉन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला पाहिली होती. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू कॉन्सेप्ट, दॅट इज इलेक्ट्रोफाइल अँड न्यूक्लियोफाइल. So first of all we are going to see about electrophile. Now see what are electrophiles. काय असतात electrophiles? Electrophiles are electron deficient species. आपल्याला जर डिफरन्शियल फॉर्म मध्ये लिहिता आलं तर आपल्याला ॲक्च्युली डिफरन्शियल फॉर्म मध्ये लिहूया. सो दिस इज व्हेरी इझी फॉर यू गाईज टू अंडरस्टूड दिस इन अ डिफरन्शियल फॉर्म, electrophile and nucleophile. So see, electrophile, second one is nucleophile. ठीक आहे. मग आता पहा फर्स्ट पॉइंट इन इलेक्ट्रोफाइल. व्हॉट आर इलेक्ट्रोफाइल्स? इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस, ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असतात. ईच्या डोक्यावर मी मायनस चार्ज येते, दॅट इज अ इलेक्ट्रॉन.
इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाईल. आणि न्यूक्लिओफाईल म्हणजे काय मग? येस, काय असेल बरं न्यूक्लिओफाईल? Electrophiles are electron deficient species, while nucleophiles are electron seeking space. rich species. ओके, ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन खूप जास्त प्रमाणात असतात त्यांना म्हणतात न्यूक्लिओफाइल्स. ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात, डेफिशियन्सी असते, त्यांना म्हणतात इलेक्ट्रोफाइल. सेकंड डिफरन्स पाहूयात आपण. इट इज अट्रॅक्ट टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. सी, आता पहा, इलेक्ट्रोफाईलकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, म्हणजे बट ऑब्वियसली ते निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होतील. इलेक्ट्रॉनचा चार्ज कुठला असतो? व्हॉट इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन? येस, कॅन यू नो व्हॉट इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन? ओके, तुम्हाला न्यूक्लियस माहिती आहे, ॲटम माहिती आहे, ॲटम. सी, दिस इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आउटरमोस्ट ह्या शेल्स असतात. त्या शेल्समध्ये काय प्रेझेंट असतं बरं? येस, इलेक्ट्रॉन्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड श्रावणी. इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, बरोबर. जर न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज आहे तर इलेक्ट्रॉन्स हे कसे असतात? दे आर ऑलवेज निगेटिव्हली चार्ज. बरोबर, निगेटिव्ह असतात, म्हणूनच त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, बरोबर ना. कारण ऑलवेज अपोजिट स्पेसिस अट्रॅक्टेड टुवर्ड्स वन अनदर, करेक्ट. तर आता पहा, मग इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस, त्यांना म्हणतात इलेक्ट्रॉन लव्हिंग. फाईलचा मिनिंग असतो लव्हिंग, म्हणजे हे इलेक्ट्रॉन लव्हिंग असतील तर आपण काय म्हणणार आहे? दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ निगेटिव्ह चार्ज. आपण लिहूया, दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. हे निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होतात. दे आर अट्रॅक्ट टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत म्हणून ते निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होतात. आणि त्याच्या अपोजिट इकडे जर गेलो, दे अट्रॅक्ट टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजेच न्यूक्लियस. न्यूक्लियसकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर, म्हणून हे न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतात. दे अट्रॅक्ट टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज. सी, ते स्वतः कसे आहेत? इलेक्ट्रॉन रिच आहेत, ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडे खूप सारे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. तर बट ऑब्वियसली ते कुणाकडे अट्रॅक्ट होतील? मग न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतील, है ना. न्यूक्लियसचा चार्ज काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो न्यूक्लियसचा. सो दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ पॉझिटिव्ह चार्ज. आता ह्यांना म्हणूया आपण दे आर इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. इलेक्ट्रॉन लव्हिंग असतात ते का? कारण का त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतात. सी, जिथे एखाद्या गोष्टीची डेफिशियन्सी असते आपण त्या गोष्टीच्या मागे जातो, बरोबर ना, त्याला अट्रॅक्ट होतो. सो सिमिलरली त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असतात म्हणून ते इलेक्ट्रॉन्स लव्हिंग असतात. नाव जर तुम्ही न्यूक्लिओफाईल पाहिला तर दे आर न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस. दे आर न्यूक्लियस लव्हिंग. आता हे न्यूक्लियस लव्हिंग का असतात पहा? कारण ते इलेक्ट्रॉन रिच असतात. इलेक्ट्रॉन रिच म्हणजे त्यांच्याकडे भरपूर निगेटिव्ह चार्ज आहे. न्यूक्लियसचा चार्ज कुठला असतो सांगा बरं मला. येस, व्हॉट इज द चार्ज ऑफ न्यूक्लियस? पॉझिटिव्ह, करेक्ट. मग जर न्यूक्लियसचा चार्ज पॉझिटिव्ह आहे आणि हे इलेक्ट्रॉन रिच आहेत तर ते बट ऑब्वियसली न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतील. समजते मी काय सांगते ते? दे आर निगेटिव्हली चार्ज स्पेसिस, सो दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ न्यूक्लियस, म्हणून ते न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतात. ओके, नाव सी द नेक्स्ट पॉइंट. दे आर इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. सी, ह्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतात म्हणून ते इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करू शकतात, राईट. म्हणून ह्यांना म्हणणार आपण दे आर इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. हे इलेक्ट्रॉन पेअरला ॲक्सेप्ट करतील,
ओके. आणि ज्या स्पेसिस इलेक्ट्रॉन पेअरला ॲक्सेप्ट करतात त्यांना आपण म्हणतो लेविस ॲसिड. लेविस ॲसिड, दे आर कॉल्ड एज लेविस ॲसिड. नाव सी, दे आर इलेक्ट्रॉन पेअर डोनर. ह्यांच्याकडे स्वतःकडे इलेक्ट्रॉन खूप सारे आहेत म्हणून हे काय असतील, इलेक्ट्रॉन पेअर डोनर असतील. येते का लक्षात? सी, न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच. ज्या स्पेसिस रिच असतील त्याच इलेक्ट्रॉन डोनेट करतील, बरोबर. सो दे आर इलेक्ट्रॉन रिच, देअरफॉर दे कॅन डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर. म्हणून त्यांना म्हणूयात आपण दे आर इलेक्ट्रॉन पेअर डोनर. आणि ह्यांना बेसिकली म्हणतात लेविस बेस. द स्पेसिस विच इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर, that is called as Lewis base. Now see the next difference. They attract the nucleophilic center in a substrate and brings about the electrophilic reaction. Okay, see, हे जे असतात ते पॉझिटिव्हली चार्ज न्यूट्रल स्पेसिस असू शकतात. सी, ह्यांचे जे एक्झाम्पल असतात, दे आर पॉझिटिव्हली चार्ज्ड और न्यूट्रल स्पेसिस. हे एक तर पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस असतील किंवा न्यूट्रल स्पेसिस असतील. इकडे जर गेलो आपण न्यूक्लियोफाइलकडे तर इट कॅन बी निगेटिव्हली चार्ज और द न्यूट्रल स्पेसिस हॅव्हिंग वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे जे असतात दे मे बी निगेटिव्हली चार्ज और neutral species having lone pair of electron. आता लोन पेअर म्हणजे काय ते मी पुढे समजवते तुम्हाला, पहा एक्झाम्पल मध्ये. नेक्स्ट, इफ यू सी फॉर एक्झाम्पल ऑफ द इलेक्ट्रोफाइल, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस म्हणजे इलेक्ट्रोफाइल लाईक H+, Br+, BF3, लेविस ॲसिड आहे हा, AlCl3 एक्सेट्रा. दे आर इलेक्ट्रोफिलिक स्पेसिस. मग न्यूक्लियोफिलिक स्पेसिस कोणती असते ते पहा, लाईक OH-, निगेटिव्हली चार्ज स्पेसिस, Cl-, Br-, आणि अशा काही स्पेसिस की ज्यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर म्हणजे ज्या इलेक्ट्रॉननी बॉन्ड बनवलेला नसतो. हे जे मी H2O ऑक्सिजनच्या डोक्यावर हे जे 2 डॉट ठेवलेत ना त्यांना म्हणतात लोन पेअर. ज्या ॲटमनी ज्या इलेक्ट्रॉन्सनी बॉन्ड बनवलेला नसतो त्यांना म्हणतात लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग ह्या स्पेसिस देखील काय करतात, न्यूक्लियोफाइल म्हणून ॲक्ट करतात. दिस स्पेसिस ऑल्सो ॲक्ट्स एज ए न्यूक्लियोफाइल. दिस इज Cn-. This is Cn-. Okay, so here we finish this electrophilic and nucleophilic difference. So once again see this electrophile and nucleophile. एकदा मी तुम्हाला समराइज करून व्यवस्थित सांगते इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लियोफाइल म्हणजे काय पहा. हां, सो सी फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा तुम्ही हा एक ॲटम पहा. ॲटमचा जो न्यूक्लियस असतो हा मध्ये जो आहे तो न्यूक्लियस आहे. दिस इज अ न्यूक्लियस, राईट. हा न्यूक्लियस आहे आणि ह्या आउटरमोस्ट शेल्स आहेत. ठीक आहे. मग कोणता पण ॲटम असेल तर त्याच्या मिडलला हा न्यूक्लियस असतो, त्याचा चार्ज पॉझिटिव्ह असतो आणि त्याचे जे ऑर्बिट्स असतात, शेल्स असतात आउटरमोस्ट, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, त्याचा चार्ज निगेटिव्ह असतो. मग आता इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय ते पहा. त्याच्या नावामध्ये मिनिंग आहे इलेक्ट्रोफाइल. मी इथे लिहून ठेवते पहा कुठेतरी. इलेक्ट्रोफाइल, फाइल म्हणजे लविंग. सी, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन आणि फाइल दॅट इज नथिंग बट लविंग म्हणजे इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस, राईट. आणि जो आपण दुसरा पाहिला न्यूक्लियो म्हणजे न्यूक्लियस आणि फाइल दॅट इज न्यूक्लियस लविंग स्पेसिस. न्यूक्लियस लविंग स्पेसिस. ठीक आहे. इलेक्ट्रोफाइल, इलेक्ट्रॉन लविंग अँड न्यूक्लियस लविंग स्पेसिस. ठीक आहे. आता पहा इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय.
इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस, देअरफॉर दे आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असतात, इलेक्ट्रॉन्स नसतात. न्यूक्लियोफाइल म्हणजे दे आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. इलेक्ट्रोफाइल्स दे अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रोफाइल हे अट्रॅक्ट होतात निगेटिव्ह चार्जकडे. त्याच्यानंतर न्यूक्लियोफाइल जर पाहिला तर दे अट्रॅक्ट टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज, हे पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होतात. इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस while nucleophiles are nucleus loving species. Electrophiles are electron pair acceptor while nucleophiles are electron pair donor. लेविस हे एक सायंटिस्ट होते, त्यांनी ॲसिडची डेफिनेशन दिली होती. ज्या स्पेसिस इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर असतात त्यांना आपण लेविस ॲसिड म्हणतो, आणि ज्या स्पेसिस इलेक्ट्रॉन पेअर डोनर असतात त्यांना आपण लेविस बेसिस म्हणतो. ठीक आहे. नाव सी इलेक्ट्रोफाइल्स दे आर पॉझिटिव्हली चार्ज्ड ऑलवेज or neutral species. Nucleophiles are positively charged neutral species or having the lone pair of electrons. Examples given आहे तिथे H plus Br plus BF3 AlCl3, OH minus Cl minus Br minus H2O NH3, आणि पुढे मी इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लियोफाइल. ओके, तुम्हाला ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का पहा एकदा आणि विचारा. इलेक्ट्रोफाइल अँड न्यूक्लियोफाइल, इज देअर एनी डाऊट? यस, श्रावणी, शिवराज, No, ma'am. पंडित, गाडेकर, इज देयर एनी डाऊट? नो मॅम. ओके, नो मॅम. ठीक आहे, जाऊयात मग पुढे. Yes. ओके, ठीक आहे. सी नेक्स्ट पॉईंट पाहूयात आपण. दॅट इज द इंडक्टिव्ह इफेक्ट अँड रेझोनन्स इफेक्ट. ठीक आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय आणि रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय ते पाहूयात पुढे. वन बाय वन वी आर गोइंग टू सी अबाउट द इंडक्टिव्ह अँड रेझोनन्स इफेक्ट. पहिला इफेक्ट घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल इंडक्टिव्ह इफेक्ट. मग काय असतो इंडक्टिव्ह इफेक्ट ते स्टडी करूयात. न्यू पॉइंट. इंडक्टिव्ह इफेक्ट. मग काय आहे पहा इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पोलर बॉन्ड इज रिक्वायर्ड. इंडक्टिव्ह इफेक्टसाठी पोलर बॉन्ड असणं मस्ट आहे. मग सी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पोलर बॉन्ड म्हणजे काय माहिती आहे का? व्हॉट इज पोलॅरिटी? पहिल्यांदा मी डेफिनेशन लिहिते म्हणजे तुम्हाला मला समजावता येईल काय आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. डेफिनेशन पहा. सी, when an organic molecule has a polar when an organic molecule has polar covalent bond in its structure, polar covalent bond in its structure, polarity is induced in adjacent carbon single bond to adjacent carbon single bond to, it is called as inductive effect. ह्याला म्हणतो आपण इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे काय, मी एक एक्झाम्पल देऊन समजावते पहा. आता एक्झाम्पल देण्या अगोदर तुम्हाला दोन पॉइंट्स माहिती पाहिजेत. दॅट इज पोलार म्हणजे काय आणि कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय. सो कॅन यू टेल मी अबाउट पोलॅरिटी अँड कोव्हॅलेंट बॉन्डिंग? कॅन यू नो व्हॉट इज पोलॅरिटी? पोलार बॉन्ड म्हणजे काय?
ओके, ठीक आहे. मी सांगते तुम्हाला व्हॉट इज पोलॅरिटी. पिरियडिक टेबलमध्ये एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडला, हां येस, व्हॉट इज पोलॅरिटी? ठीक आहे. सी, इन पिरियडिक टेबलमध्ये एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडला जे असतात ते असतात इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम, आणि एक्स्ट्रीम राईट हँड साईडला जे असतात ते असतात इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. बरोबर. ज्यावेळी एखाद्या कंपाऊंडमध्ये पोलॅरिटी डिफरन्स असतो, म्हणजे कार्बन आणि क्लोरीन जर तुम्ही पाहिला तर हे पोलार बॉन्ड आहे, बिकॉज कार्बन इज व्हेरी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, आणि हा इट इज व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे हा चार्ज कॅरी करतो डेल्टा मायनस डेल्टा प्लस. म्हणून ह्या बॉन्डला म्हटलं जातं की हा बॉन्ड काय आहे? पोलार आहे. ठीक आहे, कारण तो काय करू शकतो, असे दोन पोल्स सेपरेट करू शकतो, म्हणून त्यांना म्हणतात पोलार बॉन्ड. नाउ द कोव्हॅलंट म्हणजे काय? कोव्हॅलंट म्हणजे काय? द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय कोव्हॅलंट शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. कशाने फॉर्म होईल बॉन्ड? शेअरिंग करून ज्यावेळेस बॉन्ड तयार होतं त्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. आता पहा डेफिनेशन काय होती. व्हेन एन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हॅज ए पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. मी एक एक्झाम्पल घेते. ज्यावेळी एखाद्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये पोलार कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असेल, CH2 Cl, बरोबर. प्रोपिल क्लोराइड हा कंपाऊंड आहे. आता डेफिनेशन आणि एक्झाम्पल आपण बरोबरच अप्लाय करूयात. पहा डेफिनेशन काय आहे. पहा, वेन अँड ऑर्गॅनिक, सॉरी हां तुम्हाला स्क्रीन दिसते सगळ्यांना, राईट. वेन अन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हॅज ए पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. ज्यावेळी एखाद्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये पोलार कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असेल, द पोलॅरिटी इज इंड्युस्ड इन ॲडजसंट कार्बन कार्बन 2. म्हणजे काय पहा, हा जो क्लोरीन आहे, दिस क्लोरीन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह, राईट. ह्याच्यावर चार्ज येईल डेल्टा मायनस, इथे चार्ज असेल डेल्टा प्लस, करेक्ट. तर हा जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, हा बॉन्ड पोलार आहे. दिस कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज पोलार बॉन्ड. पण ह्या पोलार बॉन्डमुळे काय होतंय, ही पोलॅरिटी शेजारच्या कार्बनमध्ये देखील काय केली जाते, इंड्यूस केली जाते. डेल्टा 2 प्लस डेल्टा 3 प्लस, ह्याला म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट. ॲक्च्युअल पोलार बॉन्ड कोणता आहे, हा आहे. पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे देखील काय केली गेली, इंड्यूस केली गेली. आता ह्याचं एक एक्झाम्पल सांगेल मी. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की एक मुलगा खूप हुशार आहे, राईट. आणि त्याचा जो फ्रेंड आहे, दॅट फ्रेंड इज समवॉट सो, तो खूप जास्त हुशार नाही आहे. आणि आता उद्यापासून जर एक्झाम असेल तर हा जो खूप क्लेवर बॉय आहे, खूप हुशार बॉय आहे, तो अभ्यास करायला बसेल, करेक्ट. आणि तो त्याच्या फ्रेंडला पण सांगेल की जो एकदम सो आहे त्याला सांगेल की तू पण बस अभ्यास करायला, राईट. म्हणजे तो पण त्याचं पाहून अभ्यास करायला बसेल. म्हणजे त्याच्यामध्ये देखील ते अभ्यास करायची एक इच्छा इंड्यूस केली गेली. आणि कुणी इंड्यूस केली ती, जो खूप अभ्यासू आहे त्याने, करेक्ट. मग तसंच इथे सेम, हा एक बॉन्ड पोलार आहे फक्त. सी, जो बॉन्ड मी हायलाइट करते ना, दिस बॉन्ड इज पोलार ओनली. हा बॉन्ड फक्त पोलार आहे. पण ह्याच्या पोलॅरिटीमुळे काय झालं पहा, हे शेजारचे कार्बनमध्ये देखील पोलॅरिटी इंड्यूस झाली, बरोबर. म्हणून ह्याला म्हटलं जातं इंडक्टिव्ह इफेक्ट. सो दिस इफेक्ट इज कॉल्ड एज इंडक्टिव्ह इफेक्ट. आलंय का लक्षात इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो ते? मग इंडक्टिव्ह इफेक्टचे रिक्वायरमेंट काय असतात पहा. इंडक्टिव्ह इफेक्टचे रिक्वायरमेंट अशा असतात. द फर्स्ट रिक्वायरमेंट इज प्रेझेन्स ऑफ पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. कोणत्याही कंपाऊंडमध्ये पोलार कोव्हॅलंट बॉन्डचं प्रेझेन्स रिक्वायर्ड आहे. ओके, रिक्वायरमेंट्स काय असतात पहा. प्रेझेन्स ऑफ पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असावा कोणत्याही कंपाऊंडमध्ये, तोच इंडक्टिव्ह इफेक्ट फक्त दाखवू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की पोलॅरिटी इंड्यूस केली जाते शेजारच्या कार्बनमध्ये. पोलॅरिटी इंड्यूस म्हणजे घातली जाते त्यांच्यामध्ये. पोलॅरिटी इंड्यूस्ड इन ॲडजसंट कार्बन
adjacent carbon. This effect decreases after 4 carbon. 4 कार्बन नंतर हा इफेक्ट जो असतो तो कमी कमी व्हायला लागतो, बरोबर. इथे आपण 3 कार्बन पर्यंतचं एक्झाम्पल घेतलं होतं. ह्याच्या पुढे 1 कार्बन आणि त्याच्यानंतर हा इफेक्ट कमी कमी व्हायला लागतो. इफेक्ट डिक्रीजेस आफ्टर 4 कार्बन ॲटम. इफेक्ट डिक्रीजेस आफ्टर 4 कार्बन ॲटम. हा इफेक्ट डिक्रीज होतो आफ्टर 4 कार्बन ॲटम. नेक्स्ट जर तुम्ही पाहिला इफेक्ट, डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ ग्रुप इट इज डिटर्मिनेटेड ॲज प्लस अँड मायनस आय इफेक्ट. ह्याचे 2 टाईप पडतात पहा, टाईप्स. दॅट इज पहिला टाईप आहे प्लस आय इफेक्ट, म्हणजेच ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि सेकंड टाईप आहे तो म्हणजे मायनस आय इफेक्ट, दॅट इज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. असे 2 प्रकारचे टाईप पडतात ह्याचे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे. नाव सी, आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हे कोण दाखवतात ते सांगते मी तुम्हाला. द पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट विच इज शोन बाय डिफरंट ग्रुप्स, दॅट इज सी कोणते कोणते ग्रुप दाखवतात ते एनलिस्ट करूयात आपण खाली. Substituent or a group shows positive inductive effect plus I effect. मग कोणते कोणते सबस्टिट्यूएंट किंवा ग्रुप असतात की जे प्लस आय इफेक्ट दाखवतात पहा. पहिला ग्रुप आहे अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप. मग अल्काइल ग्रुपचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत. फॉर एक्झाम्पल मिथाइल ग्रुप, इथाइल ग्रुप, प्रोपाइल ग्रुप, हे सगळे अल्काइल ग्रुप्स आहेत. तर अल्काइल ग्रुप काय करतात, मग पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. ठीक आहे. आता पुढचा पाहूया आपण, सबस्टिट्यूएंट दॅट शोज अ निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. निगेटिव्ह किंवा मायनस आय इफेक्ट. मायनस आय इफेक्ट. कोणते कोणते ग्रुप असतात पहा मायनस आय इफेक्ट दाखवणारे. द फर्स्ट ग्रुप इज ऑल द हॅलोजन्स, दॅट इज क्लोरीन, ब्रोमीन, iodine, etc. Then nitro group, cyanide group, COOH group, then COOR group, that is ester group, आणि phenol group. हे सगळे जे ग्रुप आहेत ते मायनस आय इफेक्ट दाखवतात. सो दीज आर द डिफरंट ग्रुप. दे शोज अ प्लस आय इफेक्ट ॲज वेल ॲज मायनस आय इफेक्ट. ओके. आता पुढचा पॉईंट पाहूया, दॅट इज अ रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स इफेक्ट पाहता पाहता मी तुम्हाला प्लस आय आणि मायनस आय म्हणजे काय ते थोडंसं तिथे पण समजावून सांगेल पहा. तर आत्तापर्यंत तुम्हाला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट पाहिलं. परत एकदा पाहूया आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय. वेन अन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हॅज ए पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. ज्यावेळी कुठल्याही ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये पोलार कोव्हॅलंट बॉन्ड असतो तर काय होतं, इट्स स्ट्रक्चर पोलॅरिटी इज इंड्युस्ड इन द ॲडजस्टंट कार्बन कार्बन 2. त्या पोलार कोव्हॅलंट बॉन्ड काय करतो, त्याच्या ॲडजस्टंट कार्बन कार्बन बॉन्डमध्ये देखील पोलॅरिटी इंड्यूस करतो. त्याला म्हणतो आपण इंडक्टिव्ह इफेक्ट. इथे एक एक्झाम्पल पाहिलं आपण. दिस इज अ कार्बन CH2Cl बॉन्ड. दिस इज अ पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. हा जो CH2Cl बॉन्ड आहे, सी माझा कर्सर इथे आहे. दिस CH2Cl बॉन्ड इज अ व्हेरी पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. ह्या पोलॅरिटीमुळे पोलॅरिटी पुढच्या कार्बन नंबर 2 मध्ये इंड्यूस केली गेली, कार्बन नंबर 3 मध्ये इंड्यूस केली गेली, त्याला म्हणतात ते पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. राईट. म्हणजे जसं एखादं मी तुम्हाला सांगितलं की एखादा अभ्यासू मुलगा आहे, त्याच्या बरोबर राहून पुढच्याला पण गुण लागतो की अभ्यास करणे. सो लाईक दिस हा जो पोलार बॉन्ड आहे ह्याच्यामुळे बाकीचे बॉन्ड देखील पोलॅरिटी इंड्यूस करतात, त्याला म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टचे काही रिक्वायरमेंट्स आहेत. दॅट इज द बॉन्ड मस्ट बी पोलार.
the bond must be covalent, polarity must be induced in the adjacent carbon atom. This effect is after 4 carbon atom, this effect is decreases. 2 टाइप्स असतात, पॉझिटिव्ह आय इफेक्ट, प्लस आय इफेक्ट आणि मायनस आय इफेक्ट. तर त्यांचे कोणते कोणते ग्रुप प्लस आय आणि मायनस आय दाखवतात हे मी इथे इनलिस्ट केलेले आहेत. आता नेक्स्ट पॉईंट पाहूयात आपण, दॅट इज रेझोनन्स इफेक्ट. पुढचा न्यू इफेक्ट दॅट इज अ रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स इफेक्ट. मग रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय असतो पहा. द पोलॅरिटी प्रोड्यूस्ड इन अ मॉलिक्यूल बाय the polarity produced in molecule, the polarity is produced in a molecule by interaction between conjugated pi bond by the conjugated pi bonds is called as resonance effect. रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स किंवा त्यालाच म्हणतात मेझोमेरिक इफेक्ट. मेझोमेरिक इफेक्ट. मग काय असतं पहा, द पोलॅरिटी प्रोड्यूस्ड इन अ मॉलिक्यूल, ज्या मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी प्रोड्यूस होते बाय द इंटरॅक्शन बिटवीन द कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड, दॅट इज कॉल्ड एज रेझोनन्स ऑफ द मेझोमेरिक इफेक्ट. In a simple language, we can say resonance of pi electron, that is called as resonance effect, or the conjugation between the pi electron, or we can say delocalization of pi bond. Delocalization of pi electron called as रेझोनन्स. आता ह्याचा मिनिंग समजावून घेऊया पहा आपण. डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन, एकदा तुम्ही डेफिनेशन रीड करा. सो सी, डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रेझोनन्स, राईट. मग आता ह्याचा मिनिंग काय आहे, ऍक्च्युअल मिनिंग काय आहे तो समजावून घेऊयात पहा. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना तुम्हाला बेन्झिनचं स्ट्रक्चर माहिती आहे पहा, राईट. मग आता रेझोनन्स म्हणजे काय हे एक सिंपल एक्झाम्पल घेऊन आपण समजावून घेऊया. सी, नाउ आय एम गोइंग टू गिव यू वन सिंपल एक्झाम्पल ऑफ द बेन्झिन. हा बेन्झिन आहे. आता आपण मागे हुकेल रूल ॲरोमॅटिसिटी पाहिली होती, त्याच्यानुसार कॅन यू रिमेंबर अबाउट कॉन्जुगेशन. व्हॉट इज कॉन्जुगेशन? कॉन्जुगेशन म्हणजे काय, मी इथे अगोदर कॉन्जुगेशन म्हणजे काय ते लिहिते का. काय असतं कॉन्जुगेशन? कॉन्जुगेशन म्हणजे काय असतं, प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड सिस्टम. प्रेझेन्स ऑफ alternate carbon carbon single bond and carbon carbon double bond character called as conjugation. ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण कॉन्जुगेशन.
मग आता पहा, मी तुम्हाला सांगितलं तुम्ही एक सोपं एक्झाम्पल घेते, बेन्झिनचं एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, इफ यू सी दिस इज अ बेन्झिन. मग मला सांगा तुम्ही, बेन्झिनमध्ये कॉन्जुगेशन आहे का? इज बेन्झिन हॅव अ कॉन्जुगेशन? कॉन्जुगेशनची डेफिनेशन रीड करा आणि मला सांगा बेन्झिनमध्ये कॉन्जुगेशन आहे का? हो. येस आहे, बरोबर ना. कारण का बेन्झिनकडे अल्टरनेटिव्ह कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड आहेत, म्हणजे बेन्झिनकडे कॉन्जुगेशन आहे. सी, रेझोनन्सचा एक पक्का रूल असतो की ज्यांच्याकडे कॉन्जुगेशन असतं तेच कंपाऊंड रेझोनन्स दाखवतात. मग आता बेन्झिनकडे कॉन्जुगेशन आहे, मग बेन्झिन कसा रेझोनन्स दाखवतं ते आपण पाहूया. रेझोनन्स म्हणजे काय, मी सेकंड डेफिनेशन मध्ये लिहिलं तर पहा, डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. आता ह्या वर्डचा मिनिंग समजावून घ्या. डिलोकलायझेशन म्हणजे काय? आता समजा तुम्ही एका खुर्चीवर बसलेला आहात म्हणजे तुम्ही लोकलाइज आहात, बरोबर ना. तुम्ही आता बेडवर बसलाय, खुर्चीवर बसलाय, म्हणजे तुम्ही लोकलाइज्ड आहात, एकाच जागेवर आहात. पण ज्यावेळेस तुम्ही त्या चेअरवरून उठून दुसऱ्या रूममध्ये जाल म्हणजे तुमचं काय झालं? डिलोकलायझेशन झालं, बरोबर. म्हणजे एका ठिकाणावरून जर आपण दुसऱ्या ठिकाणी जर गेलो तर त्याला म्हणतो आपण डिलोकलायझेशन. मग आता डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स, तुम्हाला सगळ्यांना पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड समजतो, राईट. आता बेन्झिन मध्ये किती पाय बॉन्ड्स आहेत? कॅन यू टेल मी हाऊ मेनी पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट इन अ बेन्झिन? Yes, please. How many pi bonds are present in a benzene? Shravani? Yes, Siddhi? Can you know the difference between pi bond and sigma bond? माहिती का तुम्हाला पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्डचा डिफरन्स? सी, नसेल माहिती तर डायरेक्ट सांगा की नो मॅम नाही माहिती, तर आपल्याला तो पॉइंट पाहायला. अदरवाइज आपण पुढे जाऊयात. ओके, सी, हा जो बेन्झिन आहे, ह्या बेन्झिनचे जे हे 3 बॉन्ड आहेत दे आर द पाय बॉन्ड्स, ते पाय बॉन्ड आहेत ना. मग बेन्झिन रेझोनन्स कसं दाखवतो पहा. हाऊ बेन्झिन शोज द रेझोनन्स. सी, these electrons delocalize from this. At the same time these electrons get delocalized, at the same time these electrons get delocalized from this bond to this bond, and here is a formation of this kind of benzene structure. ह्याला म्हणतात डिलोकलाइज. इथे जर तुम्ही चेक केलं 1-2 मध्ये डबल बॉन्ड आहे, इथल्या 1-2 मध्ये डबल बॉन्ड नाही, इथे 2-3 मध्ये डबल बॉन्ड नाही, इथे 2-3 मध्ये डबल बॉन्ड आहे, इथे 3-4 मध्ये डबल बॉन्ड आहे, इथे 3-4 मध्ये डबल बॉन्ड नाही. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर दिस इज द रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर द बेन्झिन. इकडे जर तुम्ही घेतलं तर इकडे ज्या कार्बनवर डबल बॉन्ड आहे तिकडे या कार्बनवर सिंगल बॉन्ड आहे. ह्याला म्हणतात रेझोनन्स. आता आपण फिनॉलचा रेझोनन्स करूयात पहा. वी आर गोइंग टू मेक अ रेझोनन्स फॉर द फिनॉल. हा फिनॉल आहे OH. हा OH जो ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे अकॉर्डिंग टू इंडक्टिव्ह इफेक्ट. सो हाउ द रेझोनन्स इज ऑकर, सी हियर. दिस इलेक्ट्रॉन donated from this to this. At the same time this electron gives a negative charge here. Always resonance structure is denoted by this double headed arrow. Resonance structure आपल्याला always double headed arrow नी डिनोट करायचं आहे. नाउ सी, इकडे जे मी arrow नी दाखवलं ते आपण फक्त इथे लिहूयात. हियर इज फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड O+, त्यावेळी इथे निगेटिव्ह चार्ज येतोय, बाकीचे बॉन्ड ॲज इट इज, बरोबर. आता पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं पहा. दिस निगेटिव्ह चार्ज कम हियर, at the same time it forms a negative charge on this carbon atom. So here is a formation of this kind of compound. जे मी arrow केलेत ना ते केअरफुली पहा, म्हणजे तुम्हाला हे मी पुढे काय करते ते लक्षात येईल इझिली.
सी या एरोने इथे डबल बॉन्ड तयार केला. सो हिअर इज द डबल बॉन्ड, हिअर इज द प्रेझन्स ऑफ निगेटिव्ह चार्ज, हिअर इज द डबल बॉन्ड, आणि इकडे जो डबल बॉन्ड OH होता तो ॲज इट इज. नाव नेक्स्ट, this carbon form, this negative charge form the double bond here. It forms the electron density on this carbon atom. See, always resonance structure is indicated by the double headed arrow. मग स्ट्रक्चर कसं तयार झालं पहा. This is double bond OH, here is a double bond, here is a double bond, here is a negative charge, positive charge. It forms this kind of last resonating structure, and we get a resonating structure for the phenol. Now see, हे आपल्याला resonating structures भेटला phenol साठी. Here is a formation of double bond, double bond, double bond, and here is a OH. तुम्ही जर हे दोन्ही स्ट्रक्चर एकमेकांबरोबर कंपेअर केले, दिस टू स्ट्रक्चर दे आर रेझोनन्स फॉर्म ऑफ वन अनदर. पाय बॉन्डचं डिलोकलायझेशन झालंय का ते चेक करा. पहा मी इथे फर्स्ट नंबर लिहिते, 1 2 3 4 5 आणि 6. ह्या 1 2 3 4 ला तुम्ही इथे कंपेअर करणार आहात. इथे 1 2 मध्ये डबल बॉन्ड नाही, पण वरच्या स्ट्रक्चरमध्ये 1 2 मध्ये डबल बॉन्ड आहे. इथे 2 3 मध्ये डबल बॉन्ड आहे, पण वरच्या स्ट्रक्चरमध्ये 2 3 मध्ये डबल बॉन्ड नाही. यालाच म्हणतोय आपण डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. पाय इलेक्ट्रॉनचं काय झालं, एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत डिलोकलायझेशन झालं, बरोबर. तर हा असतो रेझोनन्स इफेक्ट. आता रेझोनन्स इफेक्टमध्ये पण दोन प्रकार असतात. एक असतो प्लस आर इफेक्ट आणि दुसरा असतो -R इफेक्ट. ठीक आहे. मग जे मी तुम्हाला आता हे एक्झाम्पल दिले, दिस इज एक्झाम्पल फॉर द +R इफेक्ट. सी दोन टाईप असतात रेझोनन्स इफेक्टचे. The first type is +R effect, म्हणजे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, आणि सेकंड टाइप आहे -R इफेक्ट, म्हणजेच निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. हे जे अबाव एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं दॅट इज अ +R इफेक्ट, एक्झाम्पल फॉर द +R इफेक्ट. आता +R इफेक्टचं एक एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी घेणार आहात. NH2, it shows a +R effect. ओके, हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी घ्यायचं. +R म्हणजे आता मी वरती जसं दाखवलं तसं सेम इफेक्ट. हे एक्झाम्पल आपल्याला होमवर्कसाठी घ्यायचं. नाव सी द नेक्स्ट, दॅट इज अ -R इफेक्ट. पुढचा पाहूयात आपण -R इफेक्ट. जस्ट वेट. ओके, -R इफेक्ट काय असतो ते पाहूयात. पहा -R इफेक्टवर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जे ग्रुप शो करतात ते ॲरोमॅटिक रिंगवर अटॅच्ड असतात, ते शो करतात -R इफेक्ट. म्हणजे पहा अपोजिट इफेक्ट ऑफ पॉझिटिव्ह R, दॅट इज कॉल्ड एज -R इफेक्ट. इथे जो रेझोनन्स होतो तो अपोजिट रेझोनन्स होतो, लाईक दिस. द बॉन्ड विड्रॉ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग पासून हा बॉन्ड काय करतो, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो. तुम्ही जर वरचं स्ट्रक्चर पाहिलं असेल रेझोनन्सचं, दॅट इज अ टोटली डिफरंट फ्रॉम दिस स्ट्रक्चर. तर हे टोटली डिपेंड आहे आपण कोणता ग्रुप यूज करतोय, -R इफेक्ट वापरतोय की +R इफेक्ट वापरतोय. पॉझिटिव्ह, इथे काय झालं पहा, हे इज अ फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज like this. To neutralize this positive charge, this bond comes here, and here is a formation of this kind of ring. त्याच्यामुळे इथे पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला
here is a double bond. Here is the presence of NO minus. Baki as it is, NO minus, double bond. See, the next resonating structure is like this. This bond comes here, and here is the formation of next resonating structure. Resonating structure is always indicated by double-headed arrow. So this one is the next resonating structure. Double bond, double bond. Here is the formation of positive charge. Double bond. NO minus, O minus. Next structure मध्ये काय होईल पहा. Next and last structure of the resonance. This double bond comes here. At the same time, this double bond forms a double bond here. Now here is the formation of another resonating form for the above structure, that is for the aniline. NO2. हे दोन्ही स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिले तर हे एकमेकांचे रेझोनन्स हायब्रिड आहेत. तिथे रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म झालेत, डिलोकलायझेशन झाले एका कार्बन पासून दुसऱ्या कार्बन पर्यंत, त्याला म्हणतो आपण रेझोनन्स स्ट्रक्चर. ओके, नाउ सी, मग आपण आज काय काय पाहिलं पहा. विच कॉन्सेप्ट वी स्टडी टुडे. आज आपण न्यूक्लियोफाइल आणि इलेक्ट्रोफाइलचा डिफरन्स घेतला. त्याच्यानंतर आपण इंडक्टिव्ह इफेक्ट पाहिलं, प्लस आय मायनस आय इफेक्ट. त्याच्यानंतर आपण रेझोनन्स इफेक्ट पाहिला, त्याच्यामध्ये पण आपण दोन पाहिले, प्लस आर आणि मायनस आर इफेक्ट. हे जे पहिले एक्झाम्पल आहे, दिस इज एक्झाम्पल फॉर द प्लस आर अँड दिस वन इज एक्झाम्पल फॉर द मायनस आर इफेक्ट. आता मायनस आर इफेक्टचं एक एक्झाम्पल होमवर्क म्हणून घ्या फक्त. होमवर्क फ्रॉम द मायनस आर इफेक्ट. C double bond OH. Okay, take this homework for the minus R and plus R effect. Okay, any doubt in this? Yes, any doubt in this session? Yes, Shreyash, Siddhi, Prem, any doubt in this session? No, ma'am. Okay, so we stop here. Thank you.